नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणातील सराव संच 3.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1 मधील प्रश्न पहिला आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. Which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. यातील पहिलं उदाहरण आहे 2 4 6 8 ... अशी आपल्याला एक क्रमिका दिलेली आहे, म्हणजे सिक्वेन्स दिलेले आहे. मग आता अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखायचं आहे, म्हणजेच आपल्याला यांच्यातला सामान्य फरक काढायचा आहे. आणि सामायिक फरक जर यांचा स्थिर आला तरच दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असणार आहे. म्हणजे इथे मग सामायिक फरक काढण्यासाठी प्रथम किती पदे दिलेली आहेत या क्रमिकेतील ते आपण लिहून घेऊया. पहिलं पद म्हणजे T1, त्यालाच आपण A पण म्हणतो. T1 बरोबर A बरोबर 2, T2 दिलेला आहे 4, T3 आहे 6 आणि चौथं पद म्हणजेच T4 आहे 8. मग सामान्य फरक काढायचा. सामान्य फरक हा D अक्षराने दर्शवला जातो. पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं, म्हणजे T2 मधून T1 वजा करायचं आहे. या दोघांची वजाबाकी म्हणजे पहिला सामान्य फरक आपल्याला मिळेल 4 वजा 2 बरोबर 2. दुसरा फरक काढताना T3 तून T2 वजा करायचा आहे, म्हणजेच 6 वजा 4 बरोबर 2. आणि तिसरा D काढूया, T4 वजा T3 म्हणजेच 8 वजा 6 बरोबर 2. मग आता इथे तीनही D आपण काढलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की ते 4 पदे दिलेली आहेत, म्हणजे 3 वेळा सामान्य फरक आपण काढू शकतो. जेवढी पदे दिलेली आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाचा सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे दिलेल्या पदांमध्ये. म्हणजे इथे 4 पदं दिलेली आहेत, म्हणजे पहिला फरक T2 वजा T1, दुसरा येईल T3 वजा T2 आणि तिसरा येईल T4 वजा T3. असे 4 पदे दिलेली आहेत, म्हणजे 3 वेळा आपल्याला सामान्य फरक इथे निघेल. आणि इथे प्रत्येक सामान्य फरक हा 2 आलेला आहे, म्हणजेच D बरोबर 2 हा स्थिर आलेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की सामान्य फरक D स्थिर आहे, म्हणजेच कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अतिशय सोपी गणित आहे ही. फक्त तुम्हाला प्रत्येक 2 पदांमधला फरक काढायचा आहे आणि तो फरक जर स्थिर असेल, फरक जर स्थिर आला तरच ती दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. आणि जर फरक स्थिर आला नाही तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असणार नाही. आता हेच गणित इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी. Which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. Here example is 2 4 6 8 ... This is the sequence. Now here in this sequence first term is 2, so T1 is equal to A is equal to 2. The first term is denoted by A as well as T1. Second term is 4, so T2 is 4. Third term is 6 and fourth term is T4 is equal to 8. Now to identify whether the given sequence is AP or not, we have to find the common difference. So there are 4 terms given, so we can find D 3 times. So first common difference D is equal to T2 minus T1. So subtract the previous term from the next term. So T2 minus T1 is equal to 4 minus 2 is equal to 2. D is equal to 6 minus 4 means T3 minus T2 is equal to 6 minus 4 is equal to 2. This is second D. And third common difference we can find as T4 minus T3. So 8 minus 6 is equal to 2. So here D is equal to 2, which is constant. So we can say that here
the common difference between any two consecutive terms is constant, because here D is same everywhere. So common difference between any two consecutive terms is constant. Therefore, given sequence is an AP. So this is very simple example. To have a AP, we know that if the common difference is same, means it is constant, then the given sequence is AP. If the common difference is not constant, then the given sequence will not be an AP. दुसरं उदाहरण पाहूया. आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि या क्रमिकेतून आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ओळखायचं आहे, आणि अंकगणिती श्रेणी असेल तर सामान्य फरक काढायचा आहे. आता गणित असं दिलेलं आहे 2 5/2, 3, 7/2 डॉट डॉट डॉट. ही देखील अंकगणिती श्रेणी अनंत आहे. आता यामध्ये पहिलं पद आहे T1 2 आहे, T2 5/2 आहे, T3 म्हणजे तिसरं पद 3 आहे, चौथं पद 7/2 आहे, T4 बरोबर 7/2. सामान्य फरक प्रथम काढूया. सामान्य फरक काढताना पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे, म्हणजेच T2 मधून T1 वजा करायचं आहे. मग T2 मायनस T1, मग T2 आहे 5/2 वजा 2. मग आता इथे एक अपूर्णांक आहे आणि हा पूर्णांक आहे, मग याचा छेद दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. मग इथे तिरकस गुणाकार करून आपण सोडवणार आहोत, म्हणजेच 5 × 5, 2 × 4 यांचा गुणाकार झाला आणि छेदाचा गुणाकार छेदात. मग 5 - 4/2 झाले, म्हणजेच 5 4 गेले 1, म्हणजे 1/2 असा डी आपल्याला मिळाला. म्हणजे पहिला सामान्य फरक 1/2 आला. आता दुसरा काढताना T3 मधून T2 वजा करायचा आहे. डी बरोबर T3 वजा T2. मग T3 आहे 3 आणि T2 आहे 5/2. मग T3 वजा T2 3 वजा 5/2 झाले. मग याचा छेद दिलेला नाही म्हणजे 1 आहे. मग इथे पुन्हा तिरकस गुणाकार केला. 3 2 6, 5 1 5, मध्ये चिन्ह वजा आहे आणि छेदाचा गुणाकार झाला 2 1 2, तो छेदात लिहिला. मग यांचं इथे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 6 × 5 गेले 1/2 तसाच, म्हणजे इथे डी आपल्याला मिळाला 1/2. पहिलाही डी 1/2 मिळाला होता, आताही 1/2च आहे. आता तिसरा डी काढूया, कारण इथे 4 पदे दिलेली आहेत, म्हणजे 3 वेळा डी आपण इथे काढू शकतो. 5 पदे असती तर 4 वेळा डी निघाला असता, म्हणजे जेवढी पदे आहेत त्यापेक्षा 1 कमी इतके वेळा डी निघणार आहे. मग आता तिसरा डी काढूया. T4 वजा T3 या दोघांची वजाबाकी होईल. 7/2 वजा 3, मग इथे छेद 3चा दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. मग इथे तिरकस गुणाकार केला, 7 1 7, 2 3 6, चिन्ह वजाला वजा आणि छेदाचा गुणाकार छेदात 2 1 2. मग 7 6 गेले 1/2 तसाच, म्हणजे इथे डी मिळाला आपल्याला 1/2. मग इथे तिन्ही ठिकाणी डी ची किंमत 1/2 आलेली आहे, म्हणजेच डी बरोबर 1/2 स्थिर आलेला आहे. म्हणजेच कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. नाउ इन सेकंड एक्झाम्पल 2, 5/2, 3, 7/2 डॉट डॉट डॉट. This is an infinite sequence. Now here first term is T1 is equal to 2, second term T2 is 5/2, third term is T3 3, and fourth term means T4 is equal to 7/2. To have an AP, we know that the common difference must be a constant. So we will find the common difference between the two consecutive terms here. So 4 terms are given, so we can find the common difference 3 times here. So first D is equal to T2 minus T1. So 5/2 minus 2. Here denominator is not given, means it's 1. So take the cross multiplication here. 5 into 1 is 5. 2 into 2 is 4. Minus sign is as it is. And the product of the denominator is 2 into 1 is 2. So write it in the denominator. So 5 minus 4/2 means 5 minus 4 is 1. So denominator 2 as it is. So D is equal to 1/2. So first common difference is 1/2, means half. Now we will find the second common difference. So D is equal to now T3 minus T2. So T3 is 3 and T2 is 5 minus 2. So take the subtraction of these two. So 3 minus 5/2. So here denominator is not given, means it is 1. So take again cross multiplication. 3 into 2 is 6. 1 into 5 is 5. Minus sign is as it is.
and product of the denominator is 2 into 1 is 2. So 6 minus 5 is 1, so 2 as it is. So second d is also half, first d is also half, second d is also half. Now we will find the third common difference. So d is equal to t4 minus t3, means 7 upon 2 minus 3. So here again denominator is not given, means it is 1. So take the cross multiplication, 7 into 1 7, 3 into 2 is 6, and 2 into 1 is 2 in the denominator. So 7 minus 6 is 1, 2 as it is. So d is 1 by 2. So all the d are constant here. So I write here d is equal to half, which is constant. So we can write here the common difference between any two consecutive terms is constant. Therefore given sequence is an AP. आता प्रश्न पहिल्यातील तिसरं उदाहरण पाहूया. आपल्याला क्रमिका दिलेली आहे आणि क्रमिकेतून आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखायचं आहे. म्हणजेच आपण इथे प्रत्येक वेळेला सामान्य फरक डी काढणार आहोत आणि सामान्य फरक हा प्रत्येक ठिकाणी जर समान आला, म्हणजे जर स्थिर आला, तरच दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. जर डी जर सर्व ठिकाणी सारखा आला नाही, म्हणजे समान आला नाही, तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असणार नाही. मग आता इथे डी काढण्यासाठी आपण प्रथम चारी दिलेली पदे लिहून घेऊया. T1 दिलेला आहे -10, T2 आहे -6, T3 म्हणजे तिसरं पद -2 आणि चौथं पद T4 बरोबर 2. मग पहिला डी काढूया. T2 वजा T1, पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे. T2 वजा T1 म्हणजेच -6 मधून -10 ला वजा करायचं आहे. पहिले -6 आहे तसे लिहिले, वजा चिन्ह हे सूत्रातलंच आहे तसंच लिहिलंय. T1 ची किंमत पण वजा आहे, त्यामुळे याथे कंस केलाय. -10 म्हणजे -6 वजा कंसात -10 आहे. मग आता हे सोडवायचं आहे. -6 आहे तसेच इथे वजा गुणिले वजा आहे, म्हणजेच इथे वजा वजाचा गुणाकार अधिक होईल. 10 आहे तसेच लिहिलंय. म्हणजेच आता इथे भिन्न चिन्ह आहे, म्हणजेच वजाबाकी होईल. मोठ्यातून लहान वजा करायचे. 10 तून 6 गेले 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं अधिक. म्हणजे पहिला सामान्य फरक डी मिळाला 4. दुसरा फरक काढूया. T3 वजा T2 म्हणजेच -2 वजा कंसात -6 लिहायचंय. वजा चिन्ह आल्यामुळे इथे कंस केलेले आहेत. मग -2 तसेच ठेवले. वजा वजाचा गुणाकार अधिक झाला 6. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल. 6 तून 2 गेले 4. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, म्हणजे इथे डी आपल्याला मिळाला 4. पहिला डी 4 होता, दुसराही डी 4 आहे. आता तिसरा पण चेक करायचा आहे, कारण इथे 4 पदे दिलेली आहेत, म्हणजे 3 वेळा डी आपण काढणं आवश्यक आहे. मग तिसरा डी आहे T4 वजा T3, म्हणजेच 2 मधून हा -2 वजा करायचा आहे. मग 2 आहे लिहिला. T4 ची किंमत 2, वजा चिन्ह सूत्रातलंच आहे आणि हे वजा आहे, त्यामुळे इथे कंस केलाय. -2, 2 वजा कंसात -2, 2 तसेच, वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. 2 तसेच लिहिले पुन्हा. 2 आणि 2 4, म्हणजे डी बरोबर मिळाला 4. मग आता तिन्ही ठिकाणी डी ची किंमत आपल्याला मिळाली आहे 4, म्हणजे इथे लिहिले डी बरोबर 4 हा स्थिर आहे, म्हणजेच कॉन्स्टंट आहे. मग आपण लिहू शकतो की कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील सामान्य फरक डी स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. Now in this third example, -10, -6, -2, 2, ... Here we will write the terms first. T1 is equal to -10, T2 is -6, T3 is -2, and T4 is 2. So we will find the first D. T2 minus T1 means -6 minus of -10. So -6 as it is, minus of minus means plus 10. So 10 minus 6, here different sign subtraction. So 10 minus 6 is 4, give the big sign plus. So first D is 4. Similarly we can find the second D. T3 minus T2. So -2 minus of -6 here. So -2 as it is, minus of minus means plus, because here bracket means multiplication. So minus into minus means plus. So here 6 as it is. So different sign subtraction. 6 minus 2 is 4. Give the big sign plus. So second D is also 4. So first D is 4, second is also 4. Now we will find the third D, because here 4 terms are given, so we can find the third D. So D is equal to T4 minus T3. So subtraction of these two terms. So T4 minus T3 is 2 minus of -2. Here, put the values of T4 and T3 here. So 2 as it is, minus of minus plus, 2 plus 2 is 4. So third D is also 4. So all the D's are 4. So D is equal to 4, which is constant here. So we can write here
the common difference between any two consecutive terms is constant, therefore given sequence is an AP. प्रश्न पहिल्यातील चौथं उदाहरण पाहूया. 0.3, 0.33, 0.333, ही देखील अनंत क्रमिका आहे. मग यामध्ये आपल्याला ठरवायचं की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का. म्हणजेच इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामान्य फरक डी प्रथम काढायचा आहे. आता इथे 3 पदे दिलेली आहेत, म्हणजे डी 2च वेळा आपण काढू शकतो. मग डी काढण्यासाठी प्रथम दिलेली पदं लिहिली. T1 म्हणजे पहिलं पद, T2 म्हणजे दुसरं पद आणि T3 म्हणजे तिसरं पद. याप्रमाणे दिलेल्या या 3 संख्यांना T1, T2, T3 याप्रमाणे लिहिलं. T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33 आणि T3 बरोबर 0.333. मग पहिला डी काढताना पुढच्यातून मागचं पद वजा करायचं आहे. T2 मधून T1 ला वजा करायचं, या दोघांची वजाबाकी करायची. मग या दोघांची वजाबाकी झाली. T2 वजा T1 म्हणजेच 0.33 मधून हे 0.3 वजा करायचे आहेत. मग या दोघांची वजाबाकी इथे उभ्या मांडणीने केली आहे. इथे दशांश अपूर्णांक आहेत, म्हणजेच डेसिमल पॉइंट आहे. मग त्याची वजाबाकी करताना उभ्या मांडणीने काळजीपूर्वक करायची आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह असलं पाहिजे. मग 0.33 मधून हे 0.3 वजा करायचे आहेत. 0ला 0, टिंबाखाली टिंब घेतला, हा 3 याच्या खाली येईल. या दोघांची वजाबाकी येईल. 3 तसेच राहिले, 3 गेले 0, टिंबाला टिंब तसंच आणि 0ला 0 तसंच, म्हणजे वजाबाकी झाली 0.03, म्हणजे पहिला डी मिळाला 0.03. आता दुसरा डी काढताना T3 मधून T2 ला वजा करायचं आहे, म्हणजे 0.333 मधून हा 0.33 वजा करायचा आहे. मग ही वजाबाकी इथे उभ्या मांडणीने केली. टिंबाखाली टिंब घेतलं, डेसिमल खाली डेसिमल पॉइंट, म्हणजे 0.333 मधून ही वजाबाकी उभ्या मांडणीने काळजीपूर्वक करायची आहे. 3ला 3 तसेच, 3 गेले 0, 3तून 3 गेले 0, टिंबाखाली डेसिमल पॉइंट 0 आहे तसाच, हा पण लिहिला. आणि म्हणजे उत्तर आलं 0.003. म्हणजे सेकंड डी, दुसरा डी आपल्याला मिळाला 0.003. इथे 3च पदे दिलेली आहेत, म्हणजे 2च वेळा डी आपण काढू शकतो. मग पहिला डी आलेला आहे 0.03 आणि दुसरा डी आलेला आहे 0.003, म्हणजे दोन्ही डी समान आलेले नाहीयेत, स्थिर आलेला नाहीये इथे सामान्य फरक. म्हणून आपण लिहिलंय येथे कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक डी हा स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. कारण फरक जर समान आला म्हणजे स्थिर आला तरच अंकगणिती श्रेणी असते. इथे फरक स्थिर आलेला नाही, म्हणून दिलेली ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही असं आपल्याला म्हणता येईल. नाउ इन दिस एक्झाम्पल we have to decide whether the given sequence is AP or not. So example is 0.3, 0.33, 0.333, comma ... This is also infinite sequence. So let us find the common difference between any two consecutive terms here. So here there are 3 terms given, so we can find the common difference 2 times. So first common difference D we can find here. So let us write the terms first. So T1 means first term is 0.3, T2 is 0.33 and T3 is 0.333. So to find the D, we know that we have to subtract the previous term from the next term here. So T2 minus T1, so subtract these 2 terms. So T2 minus T1 means 0.33 minus 0.3. So take the subtraction by vertical method here. So 0.33 minus 0.3. Do this subtraction very carefully. So 3 as it is, 3 minus 3 is 0, decimal point as it is, and 0 minus 0 is 0. So answer is 0.03. So first common difference is 0.03. Now we will find the second common difference D. T3 minus T2. So T3 minus T2, we have to subtract these 2 terms. So 0.333, this is the value of T3, T2 is 0.33. So subtract this here by vertically. So 0.333 minus 0.33. So decimal point should be very carefully you have to write while doing subtraction. So 3 as it is, 3 gets 0. So 3 minus becomes 0, decimal as it is, 0 is as it is. So 3 as it is, 3 minus 3 is 0, 3 minus 3 is 0, decimal point as it is, and 0 minus 0 is 0. So answer is 0.003.
So second D is 0.003. But first D is 0.3 here. So D is not constant here, means D is not same. So here we can write the common difference between any two consecutive terms is not constant. Therefore, given sequence is not an AP because D is not same here, constant. D is not constant. So given sequence is not an AP. आता पाचवं उदाहरण पाहूया. आपल्याला क्रमिका अशी दिलेली आहे 0 - 4 - 8 - 12 डॉट डॉट डॉट. मग या क्रमिकेमध्ये आपण प्रत्येकाचा सामान्य फरक प्रथम काढूया. T1 दिलेला आहे, पहिलं पद 0, T2 दुसरं पद आहे -4, T3 आहे -8 आणि चौथं पद आहे T4 -12. मग आता इथे 4 पदं दिलेली आहेत म्हणजे आपण D 3 वेळा काढू शकतो. मग पहिला D काढूया T2 - T1 म्हणजेच -4 मधून 0 वजा करायचे, मग -4 - 0 म्हणजेच -4 याचा फरक आला, म्हणजेच पहिला D मिळाला -4. दुसरा D काढायचा आहे T3 मधून T2 वजा केलंय म्हणजे -8 -4 लिहायचंय, म्हणून इथे वजा चिन्ह असल्यामुळे याला कंस केलेला आहे. -8 मधून -4 ला वजा करायचंय, मग इथे वजाचा गुणाकार अधिक होईल. -8 आहे तसेच आणि हे वजा अधिक झाले, 4 लिहिले. मग -8 आणि +4 यांचा हिशोब होईल. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल. 8तून 4 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तर आला. म्हणजे इथे दुसरा D पण मिळाला -4, पहिला D पण -4च आलेला होता. तिसरा D काढूया. D बरोबर T4 - T3 लिहायचं इथे. T4 - T3 मग -12तून -8 ला वजा करायचंय. -12 वजा कंसात -8 मग -12 तसेच लिहिले. वजाचा गुणाकार इथे अधिक झाला, 8 लिहिले. भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 12तून 8 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचंय. म्हणजे इथे तिसरा सामान्य फरक D -4च आलेला आहे. म्हणजे इथे तीनही D -4च आलेले आहेत म्हणजेच तो स्थिर आहे. म्हणून इथे D -4 आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी D स्थिर आलेला आहे. म्हणून तुम्ही लिहू शकता की कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील सामान्य फरक इथे स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला सिक्वेन्स असं दिलेला आहे 0 -4 -8 -12 डॉट डॉट डॉट. So this is also an infinite sequence. So here we have to decide whether the given sequence is AP or not. So to decide this AP or not, we have to find the common difference between any two consecutive terms here. So here 4 terms are given, so we can find the common difference for 3 times. So first common difference D is equal to T2 minus T1. So T1 is 0, T2 is -4, T3 is -8 and T4 is -12 here. So we can find the D first. T2 minus T1 is -4 minus 0. Here -4 minus 0 is -4. So first common difference is -4. Now we will find second D. T3 minus T2. So T3 is -8 minus of -4 here. So -4 is there. So we have taken bracket here. So -8 minus of -4. -8 as it is. Minus of minus become plus 4 as it is. So here different sign subtraction. So 8 minus 4 is 4 and give the big sign minus here. So second D is also -4. Now we can find the third common difference. D is equal to T4 minus T3. So -12 minus of -8. So -12 as it is. Minus of minus become plus 8 as it is. Different sign subtraction. So 12 minus 8 is 4 and give the big sign minus here. So third D is also -4. So here everywhere D is same, means D is equal to -4, which is constant here. So we can say that here the common difference between any two consecutive terms is constant. So given sequence is an AP. So here D is same everywhere. So we can write the common difference between any two consecutive terms is constant. So given sequence is an AP. सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला त्यातील 6वं उदाहरण आपण आता पाहतोय. आपल्याला ठरवायचं की दिलेल्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे आणि सामान्य फरक D पण आपल्याला इथे काढायचा आहे. मग दिलेलं गणित असं आहे, दिलेली क्रमिका अशी आहे
वजा 1/5 कॉमा वजा 1/5 कॉमा वजा 1/5 कॉमा डॉट डॉट डॉट. म्हणजे इथे ही सुद्धा क्रमिका अनंत क्रमिका आहे, अनंत पदे यामध्ये आहेत. सुरुवातीला पद लिहिली. T1 म्हणजे पहिलं पद वजा 1/5 आहे, T2 पण वजा 1/5 आहे, T3 पण वजा 1/5 आहे, कारण इथे पद सगळीकडे समानच आहेत. मग डी पहिला काढूया. सामान्य फरक डी काढायचा आहे. T2 वजा T1 पुढच्यातून मागचं पद वजा करायचं आहे. म्हणजे वजा 1/5 मधून हे वजा 1/5 वजा करायचे आहेत. मग इथे वजा चिन्ह आलं म्हणून इथे कंस केलेला आहे. मग वजा 1/5 तसेच ठेवलं. हे वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. हे 1/5 तसेच लिहिले. मग आता इथे वजा 1/5 आहे आणि हे अधिक 1/5 आहे. म्हणजे संख्या त्याच आहेत, फक्त चिन्ह भिन्न आहेत. त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होतील आणि उत्तर 0 आलेलं आहे. त्यामुळे हे दोघे कॅन्सल झाले. इथे उत्तर 0 आलं. असंच दुसरा डी काढूया, कारण इथे 3 पद दिलेली आहेत, म्हणजे 2 वेळा डी काढणं आवश्यक आहे. मग T3 मधून T2 वजा करूया दुसरा डी काढताना. मग वजा 1/5 मधून हे वजा चिन्ह आहे तसंच, आणि हे वजा 1/5 आहे म्हणून इथे कंस केला. T3 मधून T2 ला वजा केलं. हे वजा 1/5 तसेच ठेवले. वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. 1/5 तसेच लिहिले. इथे समान संख्या आहेत पण चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे हे दोघे कॅन्सल होतील. त्यामुळे उत्तर 0 येणार. 1/5 मधूनच 1/5 आपल्याला वजा करायचा आहे, म्हणजेच उत्तर 0 आलं. म्हणजेच इथे 2च डी काढू शकतो आपण, कारण पद 3 दिलेली आहेत. म्हणजे दोन्ही डी इथे स्थिर आलेले आहेत. म्हणजे इथे लिहिलंय डी बरोबर 0 हा स्थिर आलेला आहे, म्हणजेच कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणजेच कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक डी स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 मधलं 6वं उदाहरण आपण पाहतोय. सिक्वेन्स असं दिलेला आहे -1/5 -1/5 -1/5 डॉट डॉट डॉट. सो दिस इज ऑल्सो an infinite sequence. So your terms are T1 means first term is -1/2, 1/5. Second term is also T2 is equal to -1/5, and third term is also -1/5. So all the terms are same here. So to have an AP, to decide whether the given sequence is an AP, we have to find the common difference between any two consecutive terms. So we will find all common differences here. So we will find the first D is, we have to subtract the previous term from the next term. So T2 minus T1. So we have to do this subtraction. So T2 minus T1 is -1/5 minus of this -1/5. So -1/5 as it is, and minus become plus 1/5 as it is. So here different sign subtraction. So 1/5 minus 1/5 is 0. So these two terms are cancelled here, because terms are same, only signs are different. So subtraction is 0 here. So D is equal to 0. So first common difference is 0. Now we will find second D, T3 minus T2. So T3 minus T2 means 1/5 minus this 1/5 is also here negative sign, so take the bracket here. So minus 1/5 minus of minus become plus here. So 1/5 as it is. So here again different sign subtraction. So 1/5 minus 1/5 is 0. So these two terms are cancelled. Here same thing, two terms are cancelled. So both the common differences are 0. Both the D are 0. So D is equal to 0, that is constant. So we can say that here the common difference between any two consecutive terms is constant. So given sequence is an AP. आता या प्रश्न पहिल्यातील हे शेवटचं उदाहरण या ठिकाणी मी सोडून देणार आहे. आणि शेवटचं जे 8वं उदाहरण आहे ते अतिशय सोपं उदाहरण आहे. ही जी 7 उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत, याप्रमाणे तुम्हाला 8वं उदाहरण निश्चितपणे सोडवता येईल. 7वं उदाहरण असं दिलेलं आहे. क्रमिका अशी दिलेली आहे 3, 3 अधिक √2, 3 अधिक 2 √2, 3 अधिक 3 √2, डॉट डॉट डॉट. ही सुद्धा अनंत क्रमिका आहे. मग आता ही क्रमिका आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला सामान्य फरक डी काढावा लागेल, आणि जर डी समान आला, स्थिर आला, तरच ही क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल.
आणि जर डी स्थिर आला नाही तर ही क्रमिका अंकगणिती श्रेणी असणार नाही. मग यासाठी आपण सामान्य फरक डी प्रथम काढूया. T2 मधून T1 काढूया. याप्रमाणे पहिले T1, T2, T3, T4 कोण कोण आहे ते लिहिले. 4 पदे दिलेली आहेत. मग T1 आहे 3, T2 आहे 3 प्लस रूट 2, T3 आहे 3 प्लस 2 रूट 2 आणि T4 आहे 3 प्लस 3 रूट 2. म्हणजेच 4 पदे दिलेली आहेत. म्हणजे डी इथे आपण 3 वेळा काढू शकतो. मग पहिला डी काढला. T2 वजा T1, पुढच्यातून मागचं पद वजा करायचं आहे. T2 मधून T1 वजा केलंय. म्हणजेच 3 प्लस रूट 2 मधून हा 3 मायनस झाला. मग आता इथे हा 3 प्लस आहे आणि हा 3 मायनस आहे, म्हणजे हे दोघे कॅन्सल झाले. म्हणजे रूट 2 शिल्लक राहिला, तो इथे लिहिलाय. पहिला सामान्य फरक डी मिळाला रूट 2. आता दुसरा डी काढताना T3 मधून T2 ला वजा करायचा आहे, म्हणजे या दोघांची वजाबाकी. मग 3 प्लस 2 रूट 2 मायनस हा 3 प्लस रूट 2 मायनस करायचं. हे 2 पद आहेत म्हणून मी इथे कंस केलाय. वजा चिन्ह आहे तसंच आहे हे. मग T3 मधून T2 प्रमाणे किमती इथे ठेवल्या. मग 3 प्लस 2 रूट 2 आहे तसंच लिहिलं. इथे मायनस चिन्ह आहे, त्यामुळे ब्रॅकेट मधली पदे सोडवताना हा कंस सोडवताना आतली चिन्ह बदलतील, कारण बाहेर मायनस चिन्ह आहे. बाहेर जेव्हा निगेटिव्ह साईन येतं तेव्हा ब्रॅकेट सॉल्व्ह करताना कंस सोडवताना आतली चिन्ह बदलायची आहेत. 3चं चिन्ह प्लस आहे ते मायनस होईल. इथे रूट 2चं चिन्ह प्लस आहे ते मायनस झालं. या पद्धतीने मायनस चिन्हामुळे आतले दोन्ही प्लस होते ते दोन्ही मायनस घेतलेले आहेत, चेंज करून घेतलेले आहेत आपण चिन्ह. मग इथे 3 प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणजे हे दोघे कॅन्सल झाले. मग 2 रूट 2 मायनस रूट 2 हे शिल्लक राहिले, ते खालच्या ओळीला लिहिलेले आहेत, खालच्या पायरीला. मग आता या 2 पदांमध्ये इथे रूट 2 कॉमन आहे. मग रूट 2 सामायिक अवयव काढला, कॉमन फॅक्टर आहे. मग रूट 2 ने प्रत्येकाला भागायचं असतं, येणारा भागाकार कंसात लिहायचा असतो. सामायिक अवयव रूट 2 आहे. रूट 2 ने या पहिल्या पदाला भागलं तर रूट 2 ला रूट 2 जातील, 2 शिल्लक राहील. आणि सामायिक अवयवाने दुसऱ्या पदाला याला भागलं रूट 2 ला, रूट 2 ला रूट 2 जातील, 1 शिल्लक राहील. भागाकार करायचा आहे हा. भागाकार करताना इथे 1 शिल्लक राहील. मग 2 मधून 1 गेला, 1 राहिला. हे रूट 2 बाहेरचे तसेच आहेत. मग रूट 2 कंस म्हणजे गुणिले आहे, रूट 2 गुणिले 1 रूट 2, म्हणजे पहिला डी पण रूट 2 आला होता, दुसरा पण डी रूट 2च आलेला आहे. मग तिसरा डी काढूया. T4 मधून T3 ला वजा करायचा आहे. मग T4 ची किंमत आहे 3 अधिक 3 रूट 2 वजा T3 ला वजा करायचं आहे, म्हणजे 3 अधिक 2 रूट 2 ला वजा केलं. इथे 2 पदे आहेत, बायनॉमियल आहे म्हणून इथे वजा चिन्ह घेतलेलं आहे, कंस केलेला आहे. वजा चिन्हाच्या नंतर इथे कंस करणं का अपेक्षित आहे, कारण 2 पदे आहेत म्हणून इथे आपण कंस केलेला आहे. मग 3 अधिक 3 रूट 2 ही पदं आहेत अशीच लिहिली. वजा चिन्ह आहे कंसाबाहेर, त्यामुळे आतली चिन्ह बदलली. प्लस चिन्ह होतं ते मायनस झालं, हे पण प्लस आहे ते मायनस झालं. म्हणजेच साईन आपण चेंज करायची आहे. जेव्हा बाहेर निगेटिव्ह साईन असतं तेव्हा ब्रॅकेट मधले पदांची चिन्ह चेंज करायची आहेत. प्लस असेल तर ते मायनस होतं, मायनस असेल तर ते प्लस होतं. पण इथे दोघेही प्लस आहेत, त्यामुळे इथे दोघेही मायनस झालेले आहेत, ऋण चिन्ह झालेली आहेत. मग आता हे सोडूया. अधिक 3 आणि हे वजा 3 आहेत, हे कॅन्सल झाले. 3 मधून हे 3 गेले 0, ते लिहिण्याची आवश्यकता नाही, इथे कॅन्सल करून टाकले. मग 3 रूट 2 मधून हे 2 रूट 2 वजा करायचे. मग इथे रूट 2 कॉमन आहे या 2 पदांमध्ये. मग रूट 2 कॉमन काढला, म्हणजे सामायिक अवयव आहे, कॉमन फॅक्टर आहे. मग रूट 2 ने या पदालाही भागायचं आहे आणि या पदालाही भागायचं आहे, आणि येणारा भागाकार इथे कंसात आपण लिहिलेला आहे. मग रूट 2 ने याला भागलं, रूट 2 ला रूट 2 जाईल, 3 शिल्लक राहतील. इथेही रूट 2 ने या पदाला भागल्यावर रूट 2 ला हे रूट 2 कॅन्सल होतील, 2 शिल्लक राहतील. 3तून 2 गेले, 1 राहिला. म्हणजेच रूट 2 गुणिले 1 आहे, कारण कंस म्हणजे गुणिले असतो, गुणाकाराचं चिन्ह असतं इथे. मग या दोघांचा गुणाकार रूट 2 इंटू 1 रूट 2 होईल. मग तिसरा कॉमन फॅक्टर, कॉमन डिफरन्स सुद्धा रूट 2 आलेला आहे. म्हणजे तीनही सामान्य फरक रूट 2च आलेले आहेत. म्हणजेच कॉमन डिफरन्स हा सगळीकडे सेम आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. तेच आपण इथे लिहिलं आहे, डी इज इक्वल टू रूट 2. म्हणजेच हा स्थिर आहे, त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टंट आहे. म्हणजेच आपण असं उत्तर लिहू शकतो की कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक डी स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी याचं उत्तर असं लिहितील, हिअर डी इज कॉन्स्टंट बिकॉज एव्हरीवेअर डी इज सेम. So we can write the common difference between any 2 consecutive terms is constant. Therefore, given sequence is an AP.
तर या पद्धतीने या पहिल्या प्रश्नातील 7 उदाहरणे इथे सोडवून दाखवलेली आहेत. याप्रमाणे शेवटचं जे 8वं उदाहरण आहे ते अतिशय सोपं आहे. तुम्हाला निश्चितपणे या उदाहरणांवरून ते सोडवता येईल. सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक जर स्थिर असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते, आणि जर फरक स्थिर आला नाही तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही असा निष्कर्ष आपला असणार आहे. So you can solve the last example with the help of these 7 examples. So you can easily understand how to identify the given sequence is AP or not. To identify the given sequence is an AP, you have to find the common difference, and if the common difference between any two consecutive terms is same everywhere, so you can say that the given sequence is an AP. Means if D is constant, then given sequence is an AP, and if D is not constant, then given sequence is not an AP. So in this way you can solve the last example of this question. So you can solve it at home very carefully.